पहिले तर स्वागत आहे तुमचं दोघांचं स्टार मीडिया मराठीमध्ये. नवीन मालिका सन मराठीची येते आणि आम्हाला आताच कळलं की राहुल दादानी अंकिताताई तुमचं कास्टिंग मेन असणार आहे याच्यामध्ये आणि प्रोमोमध्ये जरी नाही दिसलात तरी वेगळं तुमचं छाप तुम्ही पाडूनच जाणार आहात. काय सांगाल की तुमच्या कॅरेक्टरबद्दल की लोकांना कसे दिसणार आहात? आधी मी सांग हा प्रोमो मध्ये नाही दिसू ते एका अर्थानं बरं आहे. कारण काय होतं, प्रोमो मध्ये एक साधारण कॅरेक्टरचा अंदाज येतो, लोकांना काही आराखडे बांधता येतात. कारण आता मी इतकी वर्ष 33 वर्ष चालू आहे माझं कामाचं आणि लोकांनी माझी असंख्य कामं बघितलेली आहेत. त्यामुळे लोकांना आता मी काय करतोय जर बघायचं असेल तर ही मालिका जरूर बघायला लागेल. कारण आता माझं कॅरेक्टर पण वेगळं आहे. मी आबासाहेब वगैरे असं कॅरेक्टर करतोय. मी जे असं कॅरेक्टर कधी आबासाहेब वगैरे नव्हतं केलं. हा म्हणजे मोठे इंडस्ट्रीयलचं काम केलं होतं. कारण आपला चेहरा असा आहे की आपण गरीब माणसाची कामं करूच शकत नाही, कारण सर्वच मिळाले नाहीत कधी. पण म्हणून मला तो फायदा वाटतो की प्रोमो नाही आहे, प्रोमोत मी नाही आहे आणि माझं कॅरेक्टर काय माहिती नाही. आणि कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे, वेगळं आहे, वेगळं पॅकेजिंग आहे असं मी म्हणेन. आणि वेगळा दृष्टिकोन पण आहे माझा पण आणि डिरेक्टरचा पण, आमचा रायटर, मी सगळ्या टीमचाच. त्यामुळे ती छान मजा येते. कॅरेक्टर माझं आईचं आहे. याआधी पण मी आईचं कॅरेक्टर केलेलं आहे. पण प्रत्येक आई साकारताना ही आई वेगवेगळी असते आणि ह्याच्यातली आई माझ्यासाठी खरंच वेगळी आहे. कारण तिच्यात माणुसकी नाही आहे का? आता नाही आहे, तिच्यात माणुसकी आहे, पण कुठेतरी तिला तो अजून अधिकार नाही मिळालेला. सो त्याच्यासाठी जी तिची सतत धावपळ असते की सगळं माझ्या हक्काचं असलं पाहिजे. सो हे दाखवणं आणि अशा नटाच्या अगेन्स्ट दाखवणं हे माझ्यासाठी जरा चॅलेंजिंग आहे. पण राहुल दादामुळे मला ते इझी जाईल, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. नक्कीच वेगवेगळ्या आशयाच्या विषयाचे मालिका सुद्धा येतात आणि सन मराठीवरती वेगवेगळे विषय घेऊन सन मराठी नवीन मालिका घेऊन येते. सो मला तुम्हाला पर्सनली विचारायला आवडेल की जेव्हा हा प्रोमो आउट झाला, तुम्ही बघितल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? मला पर्सनली दोन्ही प्रोमोज खूप आवडले. म्हणजे मी एक नॉर्मल ऑडियन्स म्हणून रिॲक्ट झाले प्रोमोवर. म्हणजे ते प्रत्येक डिरेक्शन असो, कॅमेरा हँडलिंग असो, त्यांच्या फ्रेम्स असो, त्यातले डायलॉग्स असो, जे एक आपली सिरियल लोकांना काय दाखवणार आहे ह्याचं जे एक वन लाईनर असतं ना, सो त्यातनं ते मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं. सो मला पर्सनली ॲज अन ऑडियन्स मला खूप आवडलेत प्रोमो. सेम कॅची आहेत. सेम हे मूळचा मुंबईचं असल्यामुळं मला मुंबई कधी कम्फर्टेबल वाटते. कारण ते हक्काचं घर असतं आपलं, त्यामुळे दमून बघून आपण घरी गेल्यावरती छान वाटतं फॅमिलीसोबत. पण साताऱ्यामध्ये मी पहिलं साताऱ्यात येऊन गेलोय असंख्य वेळेला, प्रयोगासाठी पण आलो होतो. पण शूटिंगसाठी मी पहिल्यांदाच थांबणार आणि इतके महिने थांबणार आहे. त्यामुळे थोडं मला ॲडजस्ट करताना जरा त्रास होतोय. कारण काय, ते वातावरण इथलं, मध्यंतरी पाऊस पण पडून गेला, त्यामुळे जरा तब्येत जरा बिघडली होती. जेवण इकडचं थोडं मसालेदार आणि तिखट जेवण आहे, त्याची मला सवय नाही खरं तर. त्यामुळे मला थोडा त्रास झाला होता. पण आता मी हळूहळू रुळतोय त्यामध्ये आणि या मांडीमध्ये रुजायचा प्रयत्न करतोय. कारण गोष्ट इथली आहे आणि त्यामुळे गोष्ट इथली आहे, त्यामुळे मला इथे रुजल्याशिवाय ती करता येणार नाही. त्यामुळे ती त्या गोष्टीला ॲक्लेप्टाईज होतो ॲक्च्युली मी. त्यामुळे त्या गोष्टी करणं खूप सोपं जाते. आणि आता साताऱ्यात खूप छान वाटायला लागलंय. मी आता कदाचित लोकांना मी साताऱ्यातच आहे की काय एवढं इथपर्यंत जाईन असं नक्कीच काम मी करेन. राहुल दादा, आम्हाला सुद्धा असंच वाटलं होतं की तू साताऱ्याचाच आहेस का? कारण काही महिन्याआधी श्वेताताईने सुद्धा व्लॉग टाकले होते साताऱ्यामध्ये फिरण्याचे वगैरे. सो मलाही तेच वाटलं होतं की तुम्ही सुद्धा साताऱ्याचेच आहात. तर मला आणि श्वेताला फिरायला खूप आवडतं. मुळात आम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी फिरत असतो आणि वेगवेगळे शहरं, लोक, माणसं बघत असतो. त्याचा आम्हाला उपयोग ॲक्टिंग करताना मोठं होतो. कारण ऑब्झर्वेशनचा उपयोग होतो, वेगळी माणसं बघता येतात, वेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती माणसं आपल्याला कळते. तसेच आम्ही साताऱ्यात पण येऊन गेलो होतो. पण मला माणसं आवडतात बेसिकली. मला कोल्हापूर आवडतं, मला कोल्हापूर प्रचंड आवडतं, तिथली भाषा आवडते मला. म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक गावची भाषा जी असते ना ती आपलीसं वाटते आणि ती माणसं खूप आपलीशी वाटतात. त्यामुळे आम्हाला फिरायला खूप आवडतं. त्यामुळे असं वाटलं असेल तर काही चुकीचं नाही मी साताऱ्याचा आहे का, आणि काही दिवसांनी असंच वाटेल. याआधी मी साताऱ्यात एक सिरियल केली आहे, त्याच्यामुळे इथला एरिया जिथे आम्ही राहतोय, सो हे सगळं तसं माझ्या ओळखीचं आहे. त्या मला आत्ता इथे काम करताना विशेष फरक नाही जाणवत आहे. सो माझा पहिला एक्सपिरियन्स हे असाच होता की इथलं वातावरण सुंदरच आहे. म्हणजे एक उन्हाळा सोडल्यास मस्त वातावरण आहे साताऱ्यातलं. काम करायला खरंच खूप मजा आहे. मी शाळेत असताना माझा मित्र, आम्ही पार्ल्याचे, त्यामुळे पार्ले ग्लुकोज फॅक्टरी ही जगप्रसिद्ध आहे. पार्ले जी जिकडे बनते, तर त्या फॅक्टरीमध्ये मी लहानपणी त्याकडे खेळायला जायचो. त्याचे वडील त्या फॅक्टरीत कामाला होते आणि तो फॅक्टरीतच राहायला होता. त्यामुळे गरम गरम बिस्किटं खाणे म्हणजे काय, आता मी बिस्किटं खात नाही, पण त्या काळात मी गरम बिस्किटं खाल्ली आहेत त्या पार्ले जी फॅक्टरीमध्ये जाऊन. त्यामुळे मला असं वाटलं की अरे काय फॅक्टरी असते यार, असं काय प्रोडक्ट बनतात, काय मशिनरी असते, काय मेहनत असते, हे लहानपणी मला जाम वाटायचं. आणि जेव्हा आता मी फॅक्टरीमध्ये बघतोय आणि
ही ऑटोमोबाईलचे स्पेअर्स पार्ट बनवणारी फॅक्टरी आहे. तर त्यांची मेहनत, त्यांचं ते बारीकीनं काम करणं, प्रिसाईज काम करणं, किती मेहनत लागते. कारण आता आम्ही ॲक्टर्स असल्यामुळे आम्हाला बाकीच्या फील्डमध्ये काय काय घडतं किंवा किती मेहनत ते घेतात आणि काय असतं, प्रेशर काय असतं, हे आता काम करताना जाणवतंय. कळणं खूप कठीण आहे, कारण त्यांचं आयुष्य गेलेत. आम्ही फक्त ॲक्टिंग करायला आलो इथे आणि ॲक्टिंगमधनं जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे मॅक्झिमम. फॅक्टरीमध्ये मी आतापर्यंत मला तरी नाही आठवते मी कधी गेले. सो माझ्याकडे असा काही किस्सा नाहीये. नक्कीच मालिका 21 तारखेपासून सुरू होते, प्रेक्षकांच्या भेटीला येते. तेव्हा तर वेगवेगळे उलगडे होणारच आहेत. पण मला एक आवर्जून विचारायला आवडेल की मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी. सो तुमच्या लाईफमध्ये असं कोणी हुकुमाची राणी आहे का, जिला म्हणजे तुम्ही आयडल मानता की? हुकमाची राणी माझ्या आयुष्यात माझी आई आहे आणि आता माझी मुलगी, जी म्हणजे थोडासा कॉमेडी टाईपचा हा किस्सा आहे की जी सतत माझ्यावर वॉच ठेवून असते, मी काय खातीये, मी एक्सरसाइज करते का नाही. सो तिचं असं आहे की मी थोडीशी रिअल लाईफमध्ये तेवढी डिसिप्लिन्ड नाही आहे जेवढी माझी मुलगी आहे. सो मला असं वाटतं की ती जेव्हा माझ्यासोबत मुंबईला राहायला आली, ती बेसिकली पुण्याला राहायची माझ्या आईकडे माझ्या कामामुळे. पण आत्ता गेल्या 2 वर्षात असं झालं की तिच्यामुळे माझं रुटीन सेट झालं, अनेक गोष्टी माझ्या सवयी बदलल्या आणि सततचं जे तिचं आईसारखं एक वॉच ठेवणं आहे माझ्यावर, जे माझ्यासाठी कुठेतरी प्रोग्रेसिव्ह आहे मी म्हणेन. सो मला असं वाटतं की तिचा सपोर्ट आणि तिचं डिसिप्लिन त्यामुळे मला ती माझ्या हुकमाची राणी वाटते. राहुल दादा? ऑफकोर्स माझी हुकमाची राणी श्वेता आहे, माझी बायको, आणि ती माझा बॅकबोन आहे असं मी म्हणेन. नुसती हुकमाची राणी नाही, ती सगळंच आहे माझ्याकरता. म्हणजे आज जो काही मी छान काम करताना दिसतोय त्यामध्ये तिचा पण खूप हातभार आहे. कारण मागे मी जेव्हा आजारी होतो तेव्हा ती उभी राहिली पाठीशी. तिने ज्या काही गोष्टी मॅनेज केल्या त्यावेळेला, त्यामुळे मी त्यातनं लवकर बरा होऊन काम करायला लागलो. आणि मी तिलाच विचारतो, सल्ला तिच्याकडनंच घेतो. माझं काही चुकत असेल किंवा काही मला येत नसेल किंवा मला काही कळत नसेल एखाद्या गोष्टीतलं, किंवा मला असं वाटतं की आता मी काम करतोय ते बरोबर करतोय का नाही करतोय, काही चुकतंय का, हे बोललं पाहिजे का ते बोललं पाहिजे का, काही माझं काम तिला आवडतंय का मुळात. तर ती माझा चेक पण असते. ती मला तिला बी जज करायला सांगतो, माझं काम जज कर, मला जज करतो. कारण बाकी बाहेर कोणी जज करण्याच्या ऐवजी तू मला जज कर, तू मला सांगशील की नाही नाही राहुल हे तुझं चुकलं, राहुल हे तुझं बरोबर आहे. तर ती मला सांगत असते वेळच्या वेळी, आणि त्यामुळे मी एक चांगला माणूस बनण्याचा आणखीन प्रयत्न करतो. नक्कीच हे नातंच खूप सुंदर असतं. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 21 एप्रिलला आमची मालिका आहे, ते 7 वाजता सन मराठीवरती. तुम्ही अवश्य पहा आणि एक तुम्हाला वेगळ्या प्रकारचा अनुभवता येईल. कारण वेगळ्या प्रकारची स्टारकास्ट त्याच्यामध्ये आहे आणि तरुण लोक पण खूप छान काम करतात त्याच्यामध्ये. त्यामुळे एक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं मांडलेली तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या लोकांमधनं बघता येईल. तेव्हा नक्की पहा आमची नवीन मालिका हुकमाची राणी, ही संध्याकाळी 7 वाजता फक्त सन मराठीवर.